गोपाळ गणपती पंगड ह्या पंगडांतल्यान पार्टिसिपेट जाल्या आनी जर फाटल्यान पळयत जाल्यार तयारी जवळ जवळ नमुन्याची ऑलमोस्ट जाल्या. अशे साबार इव्हेंट्स आसा तेंचे आनी कल्चरल मळाचेर आमी जायते सर्तींनी पार्टिसिपेट जाता. खुबशा वेगळे वेगळे जावं आमच्या सायडीन जाता तो उर्बा आसूं येता, मागीर होळी हो महोत्सव तो येता. सो ह्या सर्तींनी आमी पार्टिसिपेट जाता आनी तितूंतल्यान मदीं एक संकल्पना आमचो म्हटल्यार सदांच आमी पळयता आसतना आदिवासी महोत्सव ह्या म्हटल्यार वर्सभराच्या कार्यकिर्दीन जर पळयत जाल्यार हो एक इव्हेंट आमच्या खातीर एक सदांच आमी अशें उमेदीन रावता की हो केन्ना जातलो काय म्हणून आनी तो आयज जाता आनी आमी व्हडा उमेदीन ह्या इव्हेंटा खातीर तयारी करून आयला. सो पळोवया फुडें कशें जाता तें. सगळे भुरगे आमचे फोंडेचे जावन आसात आनी हे सगळे हितूंतल्यान आमी काल राती बस करून हांगासर रावल्या. आमकां शाळेन हांगासर स्टे दिला सो तो घेवन आमी हांगासर आमी पळयता आयज कल्चर जो आसा आमचो पयलींचो ते खंय तरी अलिप्त जायत वयता. पूण युवा जो वर्ग आसा तो तुमचो तो फुडें घेवन गेला. कितेंय जे यूथ जे आसा तांकां तुमी संदेश दिता? हांव एकूच म्हणत जर मनान जर समज आपल्या मनान जर कल्चर आसा आनी आपल्या मनान जर समज ती मुळां पळा आपल्या आवय बापायन जर तर ते संस्कार दिल्ले आसा जाल्यार ती खंयच अजिबात शेणूंक शकना. ती मुळां पळा घटमूट करपाचें आमचें कार्य जावन आसा. कारण फाटल्या पिळगेन जें आमचे कडेन दिलें ते पिळगी मुखार व्हरपा खातीर एटलिस्ट आमचे वटेच्यान गोपाळ गणपती पंगड हो सक्षम आसा. कार्याची सुरुवात वेळपाच्या हातात वेळी व देव कार्य करपी म्हणून आदिवासी समाज व्यवस्थेत चडशी राजवड कुटुंबाक आसता. मुखेल काम म्हणल्यार भगिनी शिनप कातप रांदप सांबाळटात. देखणी म्हशिल्ल्या त्या बायलेक घरांतली भगिनी म्हणटात. आदिवासीचो चडसो संबंद राना कडेन आसता. तातूंतलोच एक माड करपी खाणू कमराक आंकडी आंकडेक पयली आनी खाणू घड आदिवासी समाजातल्या सगळ्यात जाणटे बायलेक भादावो म्हणटात. सुतापासून केल्ली शेंदरी आनी विरांच्या सान्नीक ही लोक परंपरा. गरजेच्यो वस्तू तयार करप हे आदिवासी लोक संस्कृतायेंतलो मुखेल घटक. आदिवासी लोक संस्कृतायेंत पिकून खावप होच मनीस धर्म मानतात. शेत बांदावळ तयार जायत सावन पिकावळेक एक नवो आरंभ. त्या शेती संस्कृतायेंतलो हो काश्टी नाशिल्लो जीव खाणार घेवन आयिल्लो शेतकार. पिकयल्ल्या पिकावळीचें पीक करून वेगळीवेगळी कामां आसतालीं. ते करून सूप सायण जाय पडटाली. अशीच ही पिकावळीचो वावर घेवन बसली आदिवासी बायल. आदिवासी समाजात पेर ही आदिवासींच्या जेवणाचो मुखेल घटक. चुलीर रांदिल्ले पेर जेवतना मोगरे आनी तिचो धोव मुंग. आदिवासी समाजात विकते हाडून खावप ही आधुनीक परंपरा. पूण ते आदी पिकयल्ल्या पिकावळीचेर भाकरी भाजून खावपाक लाडू करपाक पीठ जाय पडटा आनी ते दळपाक दाते वापरतात. सूप सायण वैती दात घेवन ही आदिवासी बायल दळपाक बसली. सांगाता तिचो घोव जू घेवन बसला. किरायची सांग जाय म्हूण गीत आसून बशिल्ली माता हो आवाज गाडी मारू बेवसार खेत्री हांचे कडल्यान घरच्यांची राखण करपी बसली. घरचे देवस्थान चुकल्यार भाड्याक फुट्टा हापयता. कान खूब पडल्यार वान फुट्टा अशी एक म्हण आसा. वानार हात घालून दुसऱ्या वारान लोक हात काडटात. गोंयची आदली भुंयतांतली राखपी आदिवासी गोंयेकडे सैमाकडे नाते जोडपी आदिवासी संस्कृताय रूढी परंपरा निष्ठा संस्कार हांचो मेळ म्हळ्यारच आदि संस्कृती. श्री सातेरी देवी आदिवासी समाजाची ग्रामदेवी सातेरी सांतेरी सप्त मातृकांतली एक अशें म्हणटात. पारंपारीक काश्टी मारून खांद्यार नांगर घेवन शेतात वचपी आदिवासी भाव आधुनिकतायेकडेन उदरगतीकडेन पावलां मारतनाच आदिवासी समाजान आपले मातेकडची नाळ केन्नाच सोडली ना. पयल्या पावसाक पळयपी कुल्ल्यो धरपाक कूड आनी पेट्रोमॅक्स घेवन पावसा पासून आपलें रक्षण करपाक गुरूंक तकलेर घालून आयिल्लो हो आमचो भाव. जे रंग तालगडी जे जे था शिगम्यांतली तालगडी हो प्रकार म्हळ्यार ताल आनी लय हांचो मिलाप. लोककला लोकनृत्य लोकनाट्य आदिवासी भाव भयण मोठ्या दबाज्यान सांबाळटात. नवीन लग्न जालें तर मोठो अनवाणी पांयांक तकलेर मुणासो घालून सगळ्या गांवच्या आंगणात शिगमो खेळून मांड मोडून घरा येता. आदिवासी संस्कृतीत लोक जीवनाक धन्वंतरी आणि वनौषधी खाशेल्लें म्हत्व आसा. आदिवासी समाजान हें दायज आज मेरेन तिगोवन दवरलां. वखदळी वैजणीची परंपरा आयज सुद्दां गांवागांवांत आमकां पळोवपाक मेळटा.
या निसर्ग देवतेकडे सैमाकडे मेळी वनौषधी हातूंत धातू कामीण घोशे नळ धनकुटी बाळगिरे वखदां आसात. आदिवासी लोकांचो भेस गोंयच्या वातावरणाक जुळोवन घेवपी आसा. गोंयच्या वेळीत कुणबी गावडा समाजांतल्यो बायलो देठली नासताल्यो. आयज कुणबी साडयेक GI टॅग फावो जाला. समेस्त आदिवासी भावां खातीर गर्वाची आनी अभिमानाची गजाल आसा. आदिवासी संस्कृतायेक आहाराक खूब म्हत्व आसा. आसाडी पुनम कोडू परब उड्डुल्या परब बार्शी पुनम खुटी मारप जोगण गोरवां पाडवो करमला परब ह्या सगळ्या परबेक खाशेले विंगड विंगड खाण आदिवासी समाज करता. जोगोण जाता तेन्ना सांगून घेतलें काम पूर्ण जालें तेन्ना देवाक माती पासून तयार केल्लो घोडो अर्पण करता. घोडो म्हणल्यार शक्ती वेग शौर्य आणि रक्षण हांचें प्रतीक आसा. सगळे उत्सव जात्रा टको भ्रमंती गांवकार वेळी बुधवंताच्या शब्दार तरणाटी पिळगी मुखार व्हरता. तकलेर धिल्ल्याचो भेस आणि खांद्यार तरंगावांनी हातांत दिवस घेऊन संस्कृतायेची परंपरेची ज्योत मुखार व्हरपी आदी तरणाटो. आमची संस्कृताय एक आसा हे दाखोवन दिवपाचें सामर्थ्य आमच्या गोफान आसा. एक चार एक संघ असो उरूंक येता हे गोफ दाखयता. अशीच आदिवासी संस्कृताय आणि परंपरा आमच्या गोफान विडून दवरल्या. आमची कुणबी बायल आणि तिच्या हातान आशिल्ले कौशल हीच आमची खरी गिरेस्तकाय. शेकड्यांनी गोरवां रानांत घेवन भोंवपी खळ्यार आमचो राखणो खांद्यार कमळ आणि हातान दाणो होच ताचो भेस. शेतान पीक पिकोवपी घाम गळून संवसारा पोसपी म्हणल्यारच आमचे शेतकार. कुणबी वेळीप लोकांचो मुखेल व्यवसाय म्हणल्यार शेतकामती. झाडू विणप हो आमच्या गोंयच्या आदिवासी लोकांचे एक मुखेल अंग. ग्रामदेवतांचे पवित्रकरण हे देवी उपस्थिती आणि संरक्षण हाचे प्रतीक. काणकोण सारख्या गावांनी जाल्लो हो उत्सव आमच्या जीवन संस्कृतीक घटकांचो उल्लेख करता. पडली जमात त्याने विचारला तुम्ही म्हणल्या पहिली मागे थोड्या अक्षरा पण कंप्लीट आन्सर त्याची देऊ माझे आन्सर ते माझे क्वेश्चन तुम्हाला अडचण कशी ओळखत होतो आणि नाच झाला आहे तो कसं ओळखत